सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करते आणि गणपती बाप्पा मोरया. तर नवीन वर्षातील 2024मधील मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. तर काल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की सर्वांनी गणपतीची काय सेवा करावी. तर आज मी बोलणार आहे की आपल्या घरातील जी मुलं आहेत, जी शैक्षणिक क्षेत्रात आहेत, त्या मुलांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी तसेच अभ्यासात व शैक्षणिक प्रगतीसाठी सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि खूप साधी सोपी सेवा आहे. जर मुलं करण्यासारखी असतील तर ही सेवा मुलांकडून करून घ्या आणि आईने मुलांसाठी केली तरीही चालेल. तर परीक्षेत यश मिळवण्यासाठी वर्षभर केलेला अभ्यास स्मरणात राहून चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला गुरुमाऊलींनी जो तोडगा सांगितलेला होता, 21 दुर्वा, 2.5 आपट्याची पानं, 2 रुईच्या फुलांचा तोडगा, त्याचाही संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. मुलांनी तो तोडगा परीक्षेला जाताना सोबत नेलं तर 100% यश हे मिळतंच. अगदी स्पर्धा परीक्षा असू दे किंवा तुमची मुलं शाळेत असू द्या. तर ही सेवा गुरुपुष्यामृत योगावर किंवा कोणत्याही शुभदिनी तुम्ही हा तोडगा तयार करून ठेवू शकता किंवा पेपरच्या आदल्या दिवशी जरी केला तरी चालेल. आता तर उद्या आपण बघणार आहोत की अंगारक संकष्ट चतुर्थीला आपल्याला सेवा काय करायची आहे. मी काल सांगितलं होतं की आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. 11-21 आवर्तनं अथर्वशीर्षांची म्हणून करायची आहेत. गणपती स्तोत्र म्हणून षोडोपचारे पंचामृताने किंवा जलाने तुम्ही गणपती बाप्पाचं उद्या अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करताना तुम्हाला जर काहीच शक्य नाही झालं तर ओम गंगणपतये नमः किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. फोनला यूट्यूबला तुम्हाला अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र मिळून जाईल. तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता. तर या पद्धतीने तुमचा अभिषेक झाला. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाला जागेवरती उचलून ठेवायचं, स्वच्छ वस्त्राने पुसायचं, त्याबरोबर हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची आहेत, आवडतं फळ, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि संध्याकाळी उपवासा सोडण्यासाठी आपण मोदक करत असतो किंवा तुम्ही सकाळचे केलेत आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवलात तरी चालेल. तर आता आपण वळूया उपायाकडे. तर आपल्याला उपाय काय करायचा आहे ते मी सांगते. हा उपाय दुर्वांचा आहे. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, जे आपण अभिषेकाचं तीर्थ आपल्या ताटात जमा होईल किंवा तामणात जे जमा होईल पात्रात, तर ते सर्वांनी ग्रहण करायचं आहे. कारण यामुळे काय होतं ते सांगते. तर या सेवेमुळे काय होतं, तर मुलांची स्मरणशक्ती वाढते, सचक विवेकबुद्धी मुलांची वाढते, अभ्यासात एकाग्रता वाढते, मेंदूचा लवकर विकास होतो, विघ्न निवारण होते, संकट टळते, परीक्षेत उत्तरे वेळेवर आठवतात, सर्वत्र यश मिळतं. कोर्ट असू द्या किंवा तुमची कोणतीही केस चालू असू द्या किंवा कोणतीही तुम्ही परीक्षा द्यायचा असाल तर आपल्याला कोणत्याही सेवेत आपण प्रथम गणपतीचं स्मरण करत असतो. त्यामुळे अंगारक चतुर्थीला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या मुलांकडून ही सेवा करून घ्या. मुलं करण्यासारखी असतील तर मुलांनी करा, नसेल तर मुलाच्या आईने सुद्धा ही सेवा केली तरी चालेल. तर आणि अथर्वशीर्ष स्तोत्राची जी फलश्रुती आहे ती नीट मन लावून वाचा, याचा अर्थ समजून घ्या. स्तोत्रपाठाचे फायदे, लाभ फलश्रुतीमध्ये आहेत. त्यामुळे तुमचे या फलश्रुती वाचल्यामुळे किंवा अथर्वशीर्षची जी सेवा आहे त्यामुळे तुमचे बरेचसे प्रश्न सुटतात, निश्चितपणे 100% सुटतात. कोणतीही सेवा करा, मनोभावे करा आणि गणपती बाप्पाची सेवा तर कधीच वाया जात नाही. ही सेवा जी आहे ती जरूर करा. तीर्थ आहे ते आपल्या मुलांना द्या, स्वतः प्या, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं प्या. उरलेलं जे तीर्थ असेल ते तुळस सोडून कोणत्याही वृक्षाला वाहा. त्यानंतर आपल्याला 21 दुर्वांची एक पेंडी घ्यायची आहे. तर ती 21 दुर्वांची पेंडी आहे, त्यावर 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा 11 वेळा गणेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि ती दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पाच्या चरणावरती व्हायची आहे. आपल्या घरातली जी मुलं असतील तर त्यांच्या हातून तुम्ही ती दुर्वा वाहू शकता किंवा तुम्ही सुद्धा वाहिलीत तरी चालेल. तर ती दुर्वा गणपतीपाशी आपण वाहणार तेव्हा आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती गणपती बाप्पाला आपल्याला बोलून दाखवायची आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत असेल किंवा तुमचा कोणताही प्रश्न असेल तर ती गणपती बाप्पाच्या चरणी व्हायची आणि त्यानंतर त्या दुर्वेच्या पेंडीचा दुसऱ्या दिवशी काय उपयोग करायचा आहे ते तुम्हाला सांगते. तर आपण जी सेवा केलेल्या दुर्वा आहेत, ज्या गणपती बाप्पाच्या चरणावर आपण वाहिलेल्या आहेत, तर त्या दुर्वा आपण 11 वेळा अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल तर ते म्हणून गणपतीच्या चरणांवरती व्हायचे आहेत. त्या वाहिल्यानंतर
दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर त्या दुसऱ्या दिवशी दुर्वा घ्यायच्या आहेत. त्या दुर्वांचा तुम्ही मिक्सरमध्ये रस काढून घ्या किंवा तुमच्या घरात पाटा वरवंटा काही असेल त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्या दुर्वांचा थोडासा रस काढून घ्यायचा आहे आणि तो रस आहे तो आपल्या घरातील मुलांना प्यायला द्यायचा आहे. शक्यतो म्हणजे जी शाळेत वगैरे जातात किंवा लहानांपासून तुम्ही प्रत्येकाला देऊ शकता. तर हा दुर्वांचा जो रस असेल तो सर्वांनी प्या. जास्तीत जास्त करून मुलांना प्यायला द्या. त्यामुळं काय होतं तर मुलांचं आरोग्य हे ठणठणीत राहतं, बुद्धी तीक्ष्ण होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. या दुर्वांमध्ये म्हटलेल्या स्तोत्र मंत्रांची शक्ती असते, शुभ संस्कार असतात. त्यामुळे दुर्वा जेव्हा गणपती बाप्पाला वाहू तेव्हा देठ गणपती बाप्पाकडे खाली करायचे आहेत, मुलांच्या हातून व्हायचं आहे आणि दुर्वा आपल्या उजव्या हातात धरून किंवा मुलांच्या उजव्या हातात धरून 11 वेळा अथर्वशीर्ष, 11 वेळा गणपती स्तोत्र यथाशक्ती तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणून गणपतीच्या चरणांवर व्हायचं. दुसऱ्या दिवशी त्या दुर्वांचे रस मुलांना प्यायला द्यायचा. तर ही साधी सोपी सेवा आहे. हे सगळं झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला दोन्ही वेळेस तुम्ही गणपती बाप्पाची आरती करू शकता. जी आपली नित्य आरती आहे, सुखकर्ता दुःखहर्ता. जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल तर गणपती बाप्पाला गूळ, खोबरं, लाल फुलं, फळ तुम्ही जवळपास अर्पण करून येऊ शकता. मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता आणि यापूर्वीही 121 दिवसांची गणपतीची आवडती सेवा कशी करावी त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर या पद्धतीने साधी सोपी सेवा करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी आपला चॅनेल जरूर पहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.